नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शीतरंगसंगती कूल कलर स्कीम. आणि आता ह्या कलर स्कीममध्ये आपल्याला कलर येतात ते ग्रीन, ब्ल्यू आणि व्हायलेट, आणि यांच्या आपण लाईट टू डार्क अशा शेड घेणार आहोत. आता आपण टाकतोय त्या ग्रीनची लाईट टोन आणि त्यानंतर मिडलला टोन टाकत घेतलेली आहे. मिडल नंतर आपण आता त्याच्यामध्ये त्याच्याच बाजूला डार्क कलर टाकणार आहोत. हे डार्क कलर बघा, ग्रीनची आपण लाईट शेड घेतली, त्याच्यानंतर मिडल शेड घेतली आणि आता ही डार्क शेड टाकतोय. अशा पद्धतीने आपल्याला ही कूल कलर स्कीमची स्केल तयार होत असताना दिसत आहे. आता घेतलेला आपण लाईट ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यू कलर ग्रीनच्या बाजूने बरोबर मर्ज करत असताना थोडासा मिक्स झालेला आहे त्याच्यामध्ये ग्रीन, म्हणून अजून एकदा थोडासा ब्ल्यू आपण त्याच्यामध्ये टाकतोय. पूर्णपणे मर्ज झाल्यानंतर दिसताना आपल्याला स्केल एकदम कलरफुल दिसेल. आता आपण लाईट ब्ल्यूच्या बाजूला डार्क ब्ल्यू घेतलेला आहे आणि तो देखील लाईट ब्ल्यूमध्ये मर्ज करतोय अशा पद्धतीने. आता आपला शेवटचा कलर आहे या स्केलमधला, तो आहे व्हायलेट कलर, ज्याला आपण पर्पल म्हणतो किंवा मराठीत आपण जांभळा कलर म्हणतो, वांगी कलर देखील त्याला म्हणतो आपण. आणि अशा रीतीने ही आपल्याला कूल कलर स्कीम तयार होताना दिसत आहे. आपण त्याचं ग्रेडेशन सुद्धा पाहतोय. लाईट टू डार्क कशा पद्धतीने आपण कलर टाकलेले आहेत हे आपण बघतोय. आता ही पूर्णपणे स्केल आपल्याला कूल कलरची दिसते, छान. आणि अशाच पद्धतीने आपल्याला जर मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या असतील तर त्यामध्ये आपल्याला कलर स्कीम माहीत असणं खूपच आवश्यक आहे. जर कलर स्कीम आपल्याला माहीत असतील तर आपण सुंदर अशा प्रकारची रांगोळ्या तयार करू शकता, काढू शकता. आणि ह्या पद्धतीचं नॉलेज, माहिती आपल्याला असणं खूपच गरजेचं आहे. धन्यवाद.